वादग्रस्त वक्तव्य आणि मारहाणीच्या प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आलेत। संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांनाच आई वडिलांविरोधात उपोषणाचा सल्ला दिलाय। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। संतोष बांगर यांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला। संतोष बांगर यांना आमदारकी जाण्याची भीती। आता मतांसाठी शाळकरी मुलांना उपाशी ठेवणार। वादग्रस्त वक्तव्य आणि मारहाणीच्या प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या संतोष बांगर यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये संतोष बांगर यांनी थेट शाळकरी मुलांना 2 दिवस उपाशी राहायचा सल्ला दिलाय। संतोष बांगरलाच मत द्या असा संदेश आमदारांना पालकांपर्यंत पोहोचवायचा होता, पण मत नाही दिलं तर काय करायचं हे देखील बांगर यांनी मुलांना सांगितलंय। आपल्या मतदान दुसरीकडे करायचं, 2 दिवस जेवायचं नाही। 2 दिवस जेवायचं नाही। बापानं आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते, नाही तर जेवत चालला। कोणाला मतदान करायचं, कोणाला, जरा जोरात, कोणाला? संतोष बांगर यांच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली। संतोष बांगर संत महात्मा असून पोरांनी उपवास केलाच पाहिजे असा उपहासात्मक टोला वडेट्टीवार यांनी लगावला। हा संत महात्मा आहे संतोष बांगर, आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे। त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोरांनी उपवास केला पाहिजे, हे सगळं करायचं। मला वाटलं त्यातला हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा। हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भी भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे। तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी 2 दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे। संतोष बांगर आणि वाद हे समीकरण हिंगोलीकरांसाठी नवं नाहीये। यापूर्वीही संतोष बांगर यांच्या शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रकरणांमुळे शिंदे गट अडचणीत आलाय। नुकतंच संतोष बांगर यांनी मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात गळफास घेईन अशी घोषणा केली। तर यापूर्वी संतोष बांगर यांनी आमचं सरकार पुन्हा आलं तर पोलिसांना भगव्या टोप्या घालणार असं विधान केलं होतं। हिंगोली तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्यानंतर बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। हिंगोलीत कामगार विभागाच्या उपहारगृहात व्यवस्थापकाला कानशिलात लगवल्याचं प्रकरणही गाजलं होतं। बांगर यांच्यासारख्या बोलघेवड्या आमदारांबाबत भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे अनेकदा नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज देऊनही संतोष बांगर यांच्या वादग्रस्त प्रकरणांचा धडाका सुरूच आहे। पण मतदार संतोष बांगर यांची प्रकरणं नजरेआड करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।